नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरातील जैताडा परिसरातील भेंडे लेआउटमध्ये रविवारी रात्री 4 चाकी वाहनाला अचानक आग लागली। घटनेची माहिती मिळताच त्रिमूर्ती अग्निशमन केंद्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून रस्ता मोकळा करण्यात आला आहे। सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून गणेश भक्त मोठ्या आनंदात सहभागी होत आहे। मात्र अनेक जिल्ह्यांप्रमाणेच रायगडमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। यापूर्वी डीजे आणि डॉल्बीवर निर्बंध लागू करण्यात आले होते। प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार मिरवणूक पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उत्तराखंडमध्ये पिथौरागड जिल्ह्यातील धौली गंगा वीज प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे। मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे प्रकल्पाच्या सामान्य आणि आपत्कालीन बोगद्यांकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे। त्यामुळे राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाचे तब्बल 19 कामगार पॉवर हाऊसमध्ये अडकले आहेत। अफगाणिस्तानमधील नंगरहार आणि कुनार प्रांतात आलेल्या भूकंपात आतापर्यंत 622 जणांचा मृत्यू झाला असून अनेक इमारती मलब्यात तब्दील झाल्या आहेत। तालिबान सरकारने बचाव कार्याला गती दिली आहे। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सोशल मीडियावर भूकंपानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांची कन्या राजकन्या शेखा मेहरा मोहम्मद राशिद अल मक्तूम यांनी मोरोक्को वंशाचे अमेरिकन रॅपर फ्रेंच मोंटाना यांच्यासोबत साखरपुडा केला आहे। शेखा यांनी गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर आपल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याची माहिती दिली होती। बिहारमधील राजगीर येथे सुरू असलेल्या हॉकी एशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे। कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दुसऱ्या विजयासह सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे। तर देश आणि दुनियातील आजच्या घडामोडी इथेच संपतात। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।